हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज पाहू शकता तुम्ही तर आज 8 ऑगस्ट. आपण आज आजचा आपण मार्केट व्ह्यू पाहणार आहे. मार्केट ओव्हरव्ह्यू पाहणार आहे आणि इंडेक्स परफॉर्मन्स पाहणार आहे. तर आज मार्केटमध्ये पूर्णपणे प्रेशर बघायला मिळालं आहे. निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स, मिड कॅप, स्मॉल कॅप सर्व ठिकाणी तुम्हाला आज पूर्णपणे प्रेशर पाहायला मिळालं. याचं कारण म्हणजे एक टॅरिफ वॉर जे चालू आहे इंडिया आणि अमेरिकामध्ये, आणि त्यामध्ये ती अनसर्टिनिटी मार्केटमध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे आज मार्केटवरती प्रेशर बघायला मिळत आहे. तर सर्वात चिंतेची बाब ही गोष्ट आहे की आज निफ्टीने 1%ची डाऊनमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. सेन्सेक्सने पण 1%ची डाऊनमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. सॉरी. तर एक चिंतेची बाब का म्हणतोय मी की 2008 नंतरनं तुम्ही पाहू शकता 2008ला काय झालेलं. 2008ला एक रिसेशन आलं होतं. काही दशकातलं सर्वात मोठं रिसेशन आलं होतं ते. त्यावेळी काय झालेलं की निफ्टीने बॅक टू बॅक 6 वेळा अशी निगेटिव्ह क्लोजिंग दिली होती. बॅक टू बॅक म्हणजे लगातार क्लोजिंग दिली होती. पहिली वीक, दुसरी वीक, तिसरी वीक, चौथी वीक, 5वी वीक, 6वी वीक अशी लगातार 6वी वीक क्लोजिंग निगेटिव्हमध्ये दिली होती. आणि 2008 नंतर आज पहिल्यांदाच झाले हे असं. चिंतेची बाब म्हणजे काय, 2008 नंतर पहिल्यांदा तुम्ही चार्ट काढून जाऊन पाहू शकता की बाबा विकली टाइम फ्रेमवर ट्रेडिंग व्ह्यू किंवा तुमच्या जे काही तुमचं डीमॅट अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन ना पाहू शकता तुम्ही. 2008 नंतर आज पहिल्यांदाच असं झालं की निफ्टीने बॅक टू बॅक 6 वीक्स बॅक टू बॅक 6वी कॅन्डल अशी आहे जी निगेटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेली आहे विकली बेसिसवरती. तर ह्याचा अर्थ काय समजायचा की आपण मार्केटमध्ये आपण थोडंफार कॉशियस राहिलं पाहिजे की बाबा येणाऱ्या काही काळामध्ये आपण थोडंफार संभावूनच राहिलं पाहिजे मार्केटमध्ये. कारण का मार्केटमध्ये म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. काय म्हणतात, हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. आपण काय असंच भिवून राहायचं नाही, कारण तेव्हाच्या आणि आत्ताच्या काळात भरपूर बदल झालेले आहेत. खूप सारे DIs आलेले आहेत, FIs आलेले आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना मार्केट जरा डाऊन झालं की ते मार्केटला तिथे बाईंग अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करत असतात. तर भिण्याचे कारण नाही. पण एक आपण म्हणतो की एक हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ म्हणतो आपण. तर त्या आपण हिस्ट्रीचा आपण स्टडी केला पाहिजे की ज्या पद्धतीने आपल्या मार्केटवरती चांगले लक्ष राहील की आता आपण की बाबा आत्ता सध्याच एंट्री घेण्यापेक्षा आपण थोडंफार जेव्हा मार्केट बाउन्स करेल तेव्हा आपण सेल आउट करून बाहेर पडू किंवा अजून थोडंफार परत खाली गेल्यावर आपण तिथे डीप बाईंग करू. तर सॉरी. तर हे आपण एक मार्केटमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे किंवा तुमचे थोडंफार लक्ष असलं पाहिजे मार्केटमध्ये. किंवा कोणत्या वीक लगातार 6 वीकमध्ये क्लोजिंग झालेली आहे मार्केटमध्ये त्याबद्दल. त्यानंतर आता पूर्ण इंडेक्स पाहू आपण. सुरुवात यात निफ्टी 50 आहे. पाहिलंच निफ्टी 50 आपण -1%, सेन्सेक्स -1%, मिड कॅप -1.5% आणि स्मॉल कॅप -1.5%. एक अप्रॉक्सिमेट आहेत. आता एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही, तर मतलब हे होते बारमध्ये आहेत ते, बार कॅन्डलमध्ये आहेत ते, त्यामुळे एक्झॅक्ट मी आपण सांगू शकत नाही. पण तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल इथं काय दिसत आहे तुम्हाला. ओव्हरऑल पूर्णपणे 1% ते 1.5%ची निगेटिव्ह क्लोजिंग दिसत आहे पूर्ण इंडेक्समध्ये. आज याचा अर्थ मार्केटवरती आज भरपूर प्रेशर होतं. तर अजून FIDIचा डाटा काय होतं, आपण FIDIचा डाटा काय सांगतो ह्याच्यावरती आपण आज समजेल आपल्याला की पुढं काय होईल मार्केटमध्ये. अजून म्हणजे कारण का काल मार्केटमध्ये चांगली तेजी बघायला हे मला माहित होतं की आज ट्रॅप आहे हा. कारण काय झालं, मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग झाली होती. त्यामुळे ते कोण म्हणजे ज्यांचा थोडाफार एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये त्यांना पण समजलं होतं की मार्केटमध्ये थोडाफार ट्रॅप आहे की आपण एक सांभाळून राहिलं पाहिजे मार्केटमध्ये. ह्या जे काल आज मला पाहायलाच मिळालं की बाबा हे पूर्णपणे म्हणजे फॉल्स बाईंग होती ती कालच्या मार्केटमध्ये. म्हणजे शॉर्ट कव्हरिंग होती फक्त ती मार्केटमध्ये, एक प्रॉपर काही बाईंग आली नव्हती मार्केटमध्ये. तर त्यानंतर आपण पाहूया टॉप गेनर्स, टॉप लुजर्समध्ये बघण्यात काय अर्थ नाही. आज भरपूर तुम्हाला स्टॉक्स पाहायला मिळतील. आज तर मला वाटते कल्याण ज्वेलर्स सारखे किंवा आणि PG इलेक्ट्रोप्लास्ट तर आज 10 ते 20%च्या लोअर सर्किटला होते. कल्याण ज्वेलर्समध्ये तर खूप दिवसापासूनच प्रॉब्लेम होत आहे. PG इलेक्ट्रोप्लास्टमध्ये पण ते आपण खाली हे करूया, आपण पाहूया आपण, काय प्रॉब्लेम नाही. तर इथे आपण करंटली पाहूया आपण कोणता आता टॉप गेनर्समध्ये पाहूया हा जो पार्ट आहे. तर एक आहे NTPC, टायटन, डॉक्टर रेड्डीज वगैरे जवळपास 1.5%च्या ते 1.5% ते 1%च्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तेजी बघायला मिळत आहे. याचं कारण का मी का पॉईंट आउट करतोय, हा जे तुम्हाला तेजी दाखवते याच्यावरती काय पॉईंट आउट करतोय मी की कारण का आज मार्केटमध्ये तुम्हाला पाहता मिळत असं की पूर्णपणेच प्रेशर होतं मार्केटमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप म्हणजे चांगलंच प्रेशर होतं आज मार्केटमध्ये. पण अशा चांगल्या प्रेशरमध्ये जे कोणते स्टॉक्स चांगले परफॉर्मन्स करतात त्यांच्यावरती आपण नेहमी लक्ष ठेवायचं. मतलब टॉप गेनर स्टॉक्स इन अ बिअर मार्केट ऑलवेज लीड्स टू
अ गुड पोर्टफोलिओ. म्हणजेच काय, जर जेव्हा तुमच्याकडे जे अशा बेअर मार्केटमध्ये जेव्हा तुमच्याकडे एक चांगले परफॉर्मन्स स्टॉक्सवर तुमचं जर लक्ष असेल, तर निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळात त्या स्टॉक्समधून ना एक चांगला तुम्हाला रिटर्न मिळू शकतो. कारण का किंवा नेहमीच काय करतो आपण की बाबा क्वार्टरली रिझल्ट पाहतो किंवा क्वार्टरली आपण तिथे इन्व्हेस्टर्स जे अपडेट होत असतात तिथं पाहतो आपण, बाबा कोणते FIDIs तिथं इन्व्हेस्ट झालेत, कोणते DIs झालेत इन्व्हेस्टमध्ये, किती पर्सेंटने वाढल्यात, 2%ने का 3%ने. तर नेहमी त्यांच्यावरती डिपेंड न राहता FIDIs वरती आपण पण आपलं एक व्ह्यू पाहू शकतो मार्केटमध्ये. आज एवढ्या मतलब तुम्हाला सांगतो मी, बेअर मार्केटमध्ये आजच्या एवढ्या बेअर मार्केटमध्ये सुद्धा एवढे चांगले स्टॉक्स 1.5% 2% जर समजा वरती असतील, तर नक्कीच तिथे चांगला इन्फ्लो झालेला असणार आहे मार्केटमध्ये, त्या स्टॉक्समध्ये. तर अशा वेळी आपण अशा स्टॉक्सवरती आपण नजर ठेवायची असते की आपण परत ॲनालिसिस करून त्यावेळी योग्य टाईम घेऊन योग्य लेवल पाहून तिथं तुम्ही एंट्री करू शकता. हां, हे कोणतंही बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन आपण नाही, आपण फक्त एक स्टडी पर्पजसाठी सांगतोय तुम्हाला की बाबा आपण कसा स्टडी केला पाहिजे मार्केटमध्ये, की आपण म्हणतो बाबा की फ्रेशर्स जे असतात किंवा इव्हन दो ज्यांचं मार्केटमध्ये 3-4 वर्ष मार्केटमध्ये ज्यांनी स्पेंड केलेलं आहे ते सुद्धा ट्रॅप होतात मार्केटमध्ये. याचं कारण का, ट्रॅप सर्वजणच होतात, पण एक किती टाईमपर्यंत ते ट्रॅप होतात हे महत्त्वाचं आहे. आता मोठे आज तुम्ही पाहू शकता FIDIs आज PG Electroplast सारखा स्टॉक्स आहे, त्यामुळे 3 का 4% FIची तिथे एंट्री झालेली आहे, पण आज स्टॉक्सला तो 20%चा लोअर सर्किट आहे. म्हणजे ट्रॅप सर्वजणच होतात मार्केटमध्ये, कोणही चुकत नाही ट्रॅप होणं. पण पॉईंट आहे की किती वेळ तुम्ही ट्रॅप राहता. की बाबा एखाद्या स्टॉक्समध्ये घेतला 1 महिना, 2 महिना, 3 महिना, वर्षभर, 1.5 वर्ष, 2 वर्ष, हा महत्त्वाचा आहे की बाबा ही ट्रॅप तुम्ही किती वर्ष तुम्ही झेलता. आता कसं असतं, आता हा जो पार्ट आहे की बाबा स्ट्रॉंग बाईंग्स इन बिअर मार्केट, तर हा पार्ट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे की बाबा ज्या योग्य वेळेला आज दिसत असेल तुम्हाला टायटन NTPC तुम्हाला एक दिसत असेल, किंवा तुम्ही नंतर काय करायचं, ह्या चार्ट पाहायचा, त्यांचा फंडामेंटल अनालिसिस करायची, आणि ज्यावेळी त्या झोनमध्ये येतील त्यावेळी आपण बाईंग्सला सुरुवात करायची. हां, म्हणजे हे काही रिकमेंडेशन नाही कोणताही स्टॉक्स तुम्ही घ्या किंवा NTPC टायटन, हे फक्त एक तुम्हाला स्टडी पर्पजसाठी आहे. तर हे झाले आपण एक आजचे टॉप गेनर्स टॉप लुजर. तर खाली की हायलाईट आहेत, हां म्हटलेलं आपण ते कल्याण ज्वेलर्स आणि PG Electroplast. आज कल्याण ज्वेलर्स दर जवळपास 10%ने आणि PG Electroplast जवळपास 20%ने. तर कल्याण ज्वेलर्समध्ये काय झालं की बाबा त्यांचे रिझल्ट चांगला आहे, पण त्यांची कॉन्कॉल वाचली मी पाहिली, तर त्यांचं म्हणणं असं होतं की 1-2 पॉईंट निघाले. म्हणजे मला काय समजलं की बाबा त्यांचं डेप्ट जे आहे ते रिड्यूस करणार होते, ते आत्ता तरी सध्या काय रिड्यूस करणार आहेत, तरी याचं कारण काय मला अजून समजलं नाही. तर एक जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांना ती गोष्ट आवडली नसेल की बाबा ते काय असं करत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं, ह्यांनी स्पेंडिंग भरपूर केली कशावरती, प्रमोशन्सवरती, त्यामुळे आता मार्जिन्सवरती प्रेशर येईल त्यांच्या, ते जे त्यांनी स्पेंडिंग केलं ते आता येणाऱ्या काही काळात तुम्हाला त्याच्यावरती प्रेशर दिसेल मार्जिन्सवरती. आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होती, वेट तुम्हाला सांग, हे 2 पॉईंट झाले कोणते, पहिले आहे तो त्यांच्या मार्जिन्सवरती प्रेशर. हां, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्कॉल्समध्ये काय हे बघायला मिळालं, म्हणजे काय त्यांच्याकडून, म्हणजे त्यांच्या बोलण्यातून काय समजलं की जेव्हा गोल्ड जे ऑल टाईम हायला जात असतं, तेव्हा गोल्डमध्ये बाईंगवरती जे व्हॉल्यूम असतो, जे आपण लोक जे खरेदी करतो इन हँड, सॉरी ॲज अ फिजिकल गोल्ड आपण बाईंग करतो, तर त्यामध्ये व्हॉल्यूममध्ये डाऊन येतो तिथे. याचा अर्थ काय झाला की बाबा ह्यांचे कुठे ना कुठे ह्यांच्यामध्ये कमी रेव्हेन्यू ह्यांचा जनरेट होणार, रेव्हेन्यू ह्यांचा कमी येणार, याचा अर्थ असा होतो. मग त्यामुळे कुठे स्टॉक्समध्ये आज तुम्हाला चांगला रिझल्ट देऊन सुद्धा 10%च्या डाऊनफॉल तुम्हाला बघायला किंवा बिअरमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर PG Electroplast आहे. PG Electroplastमध्ये काय झालं की यांच्या मार्जिन्सवरती म्हणा किंवा रेव्हेन्यूजवरती, मार्जिन्सवरती 40% त्यांनी कट केलेलं आहे. त्यामुळे 20%च्या लोअर सर्किटवरती आज स्टॉक्स होता. तर हा पहिले आजचे पॉईंट पाहिले आपण हे. तर त्यानंतर आपण कमोडिटी पाहू आज गोल्डमध्ये. इरेज करतो हे. त्यानंतर गोल्ड आज तुम्ही पाहू शकता, गोल्ड MCX गोल्ड आज 1,01,950 जवळपास 0.5 वरती क्लोज झाला आहे. त्याचबरोबर सिल्वर पण आज पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेलं आहे, आणि क्रूड ऑइल हा निगेटिव्हमध्ये चालू आहे. हे अजून कमोडिटी चालू आहेत, अजून बंद झालेले नाहीत. मी 4:15 वाजता व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे हा. तर पाहू शकता तुम्ही, ज्यावेळी इंडियन मार्केटवरती किंवा ग्लोबल मार्केटवरती प्रेशर येतं तेव्हा आपोआप बाईंग कुठे जातं, गोल्डमध्ये. याचं कारण काय, गोल्ड एक सेफ बाईंग आहे किंवा सेफ ॲसेट तुम्ही म्हणू शकता. ज्यावेळी प्रेशर येतो, दबाव येतो,
मार्केटवरती, तेव्हा इन्व्हेस्टर काय जातात किंवा आपोआप सेफ ॲसेटवरती जातात, जसं की गोल्ड, लँड. तुम्ही तुम्ही त्यामुळे पाहू शकता, जेव्हा मार्केट आणि गोल्ड हे ऑलवेज इनव्हर्स असतात. जेव्हा मार्केट चांगलं करत असतं त्यावेळी गोल्ड पडत असतं, जेव्हा मार्केट बिअरमध्ये असतं तेव्हा गोल्ड अपमध्ये असतं. त्यामुळे एक पॉईंट असतो, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता पुन्हा आपण एक ओव्हरव्ह्यू पाहूया. आपण वरती जाऊ, आपण इथे स्लाइड करून. पाहिले काय काय पण आपले निफ्टी 50 आज पूर्ण इंडेक्स पाहिले आपण 1% ते 1.5% मध्ये निगेटिव्हमध्ये क्लोजिंग दिले. टॉप गेनर टॉप लुजर्समध्ये कसे स्टॉक्सवरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे या बिअर मार्केटमध्ये, की बाबा स्ट्रॉंग स्टॉक्स इन बिअर मार्केट्स ऑलवेज लीड्स टू युअर पोर्टफोलिओज. मतलब चांगल्या पोर्टफोलिओसाठी तुम्हाला एक चांगली लीड देतात ते. नेहमीच आपल्याला FIDIs वरती डिपेंड राहायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर कल्याण ज्वेलर्स आणि प्रिज इलेक्ट्रोप्लास्टवरती आपण पण पाहिलं. तर व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच येणारे एज्युकेशन व्हिडिओज पाहत राहा. जय हिंद.